नियंत्रणासाठी सांगलीत इंडियन आर्मीची तुकडी शहरात दाखल। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती। जिल्ह्यातील पूर परिस्थिती सध्या आटोक्यात आहे। यंदा कदाचित पुढील काही दिवसात पूरस्थितीचं संकट उद्भवल्यास याचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून इंडियन आर्मीची एक तुकडी आज जिल्ह्यात दाखल झाली आहे। यामध्ये सुमारे 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी बैठकीत दिली आहे। या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या पावसाचे प्रमाण तसेच कोयना धरणातून विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले। असे असले तरी गाफील राहून चालणार नाही। शनिवार व रविवार या दिवशी अधिक पर्जन्यमान झाल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकेल। आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे। यावेळी पोलीस अधीक्षक घुगे, मनपा आयुक्त गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली। तर आम्ही कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी सदैव तयार आहोत। नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। नागरिकांच्या मदतीकरता आम्ही तत्पर आहोत। आर्मीच्या सैन्य दलाच्या वतीने आम्ही सर्वस्वी योगदान देऊ, अशी ग्वाही मेजर संकेत पांडे यांनी दिली। यावेळी मेजर विनायक, लेफ्टनंट आदित्य पुष्करनाथ, पाटबंधारे विभाग अधीक्षक अभियंता सी पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, तहसीलदार लीना खरात यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते।